हाय, हॅलो, नमस्ते. आणि इथून पुढे आपल्या प्रत्येक व्हिडिओला असंच काहीतरी वेगळा एखादं सीन तुम्हाला बघायला मिळेल आणि ते टाकणं गरजेचं आहे, म्हणूनच मी टाकलं आहे. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आता ठरलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर अर्जुन आणि सरोदिया कंपनी वर्सेस आर्यन असे सगळे जमले आणि सगळ्यांच्याच नजरा या हाय प्रोफाईल केसकडे लागल्या. आणि ही केस जास्त इम्पॉर्टंट आणि लक्षवेधी यामुळे झाली होती की या केसमध्ये अर्जुन स्वतः फैसला करणार होता, जिथं आरोपी त्याचाच मुलगा होता. आणि मग अर्जुन म्हणाला, मिस्टर सरोदिया, तुम्ही बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आणि आता सरोदियाच्या वतीनं बोलण्यासाठी तो CEO उठला आणि त्यानं त्याची सैल झालेली कॉलर पुन्हा गळ्यासोबत टाईट केली आणि आर्यनकडे बघून कुत्सितपणे हसला. त्याला तर वाटलं की 2 दिवस झालं आर्यन गप्प आहे, याचा अर्थ आता त्याच्याकडे काहीच नाही स्वतःच्या बचावासाठी. आणि त्याला असं हसताना बघून आर्यनच्या डोक्यात तो जात होता. आणि आर्यनने हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाला, खूप मुश्किलीनं मी माझा राग कंट्रोल केला आहे. फक्त इथून मी सही सलामत बाहेर निघू दे आणि या खुर्चीतून माझे डॅड मोकळे होऊ दे आणि त्यांच्यावरची जबाबदारी संपू दे. मग मीच तुझ्या याच टायने गळा आवळणार म्हणजे आवळणार. आणि आर्यनचे हात नाही म्हटलं तरी खूप शिवशिवत होते, कारण त्याचा पिंडच लढवय्या होता. आणि मग ते CEO आला आणि त्याच्यासमोर ठेवलेला एक टेबल जवळ येऊन म्हणाला, अर्जुन सर, आम्ही तुमच्या कंपनीसोबत डील करण्यासाठी. तसं अर्जुनने एक हात वर केला आणि त्याच्याकडे थोड्या करड्या नजरेनं बघितलं आणि थंड आवाजात म्हणाला, एक्सक्यूज मी, आय थिंक तुम्ही हे विसरताय की मी इथे कोणत्याही कंपनीचा ओनर नाही किंवा मी कोणाचा इथे बापसुद्धा नाही. मी इथे फक्त न्याय करण्यासाठी बसलोय आणि मी दोन्ही बाजू ऐकून घेणार आणि न्याय करणार. आणि मला वाटतं मला हे करण्यासाठी तुम्हीच सुचवलं आहे, राईट? आणि मग हे तुम्हीच विसरताय का? आणि सरोदिया कंपनीचा तो CEO आता थोडासा नरमला आणि पुन्हा एकदा टायला हात लावून ती आवळली आणि सॉरी सर म्हणाला आणि पुन्हा बोलायला लागला आणि म्हणाला, आम्ही देसाई इंडस्ट्रीजसोबत डील करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या कंपनीच्या वतीनं मिस्टर आर्यन देसाई आमच्यासोबत डील करण्यासाठी आले. आणि मग त्यांना आमचं प्रपोजल आवडलं नाही आणि मग त्यांनी आमच्याशी अशी बातचीत केली की जर हे प्रपोजल मी मान्य करावं असं तुम्हाला वाटत असेल आणि आपली ही डील पक्की व्हावी असं वाटत असेल तर मला तुमची सेक्रेटरी हवी, असं म्हणाला आणि गप्प बसला. आणि अर्जुननं त्याचं ऐकून घेतलं आणि शांतपणे आर्यनकडे बघितलं आणि आर्यनला म्हणाला, मिस्टर आर्यन देसाई, आता तुम्ही बोला, हा आरोप आहे तुमच्यावर, तर तुम्ही तो कबूल कराल का? आणि आर्यन म्हणाला, नक्कीच नाही सर, मला हा आरोप नक्कीच मान्य नाही. अर्जुन म्हणाला, मग का मान्य नाही तेही सांगा. आणि आर्यन म्हणाला, आता CEO जे काही बोलले ते पूर्ण विरुद्ध बोलले त्या सिच्युएशनच्या. त्यांनी सांगितलं त्यानुसार मी माझ्या कंपनीच्या वतीनं त्यांच्यासोबत डील करायला गेलो होतो आणि त्याच हॉटेलमध्ये गेलो होतो. तसा अर्जुन आर्यनला थांबवत म्हणाला, मिस्टर आर्यन देसाई, तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव सांगा आणि त्या हॉटेलचंही नाव सांगा, जेणेकरून सगळ्यांनाच पुन्हा पुन्हा ऐकू येऊ द्या. इट्स रूल. आणि आर्यन लगेच दुरुस्ती करत म्हणाला, सॉरी सर, मी देसाई इंडस्ट्रीजच्या वतीनं सरोदिया कंपनीसोबत डील करण्यासाठी गेलो होतो ब्लू व्हेल या हॉटेलमध्ये, असं म्हणून त्यानं हॉटेलचंही नाव सांगितलं. आणि तिथं मला यांचं प्रपोजल नाही आवडलं. त्यांनी जे प्रेझेंटेशन दिलं ते सुद्धा खूप वीक वाटलं मला आणि यांच्यासोबत डील करून प्रोजेक्ट करणं आणि पुढची 1-2 वर्ष वाया घालवणं मला योग्य नाही वाटलं आणि म्हणून मी ते रिजेक्ट केलं. आणि अर्जुनने आता एक हात वर केला, आर्यनला थांबवलं आणि म्हणाला, यावेळी मीटिंग रूममध्ये कोण कोण होतं? आर्यन म्हणाला, देसाई इंडस्ट्रीजच्या वतीनं मी आणि आमचे मॅनेजर मिस्टर अतुल श्रीवास्तव होते. आणि अर्जुननं त्या CEO कडे बघितलं आणि म्हणाला, आणि तुमच्या वतीनं कोण होतं? आणि तो CEO म्हणाला, सरोदिया कंपनीकडून मी होतो आणि माझी सेक्रेटरी होती, आम्ही दोघेच होतो.
आणि मग अर्जुन आर्यनला म्हणाला, आता तुम्ही पुढे बोला. आणि आर्यन म्हणाला, मग मला त्यांचं प्रेझेंटेशन नाही आवडलं, प्रपोजल नाही आवडलं आणि ही डील मी नाही होऊ शकत असं म्हटल्यानंतर मला त्यांच्या सेक्रेटरीनं जवळ येऊन एक लिफाफा दिला आणि मला म्हणाली, सर हे तुमच्यासाठी, असं म्हणून बाहेर निघून गेली. आणि यानंतर मी ते जेव्हा उघडून बघितलं तर त्यामध्ये मला शरम वाटेल असं काहीतरी होतं. असं म्हणून आर्यन गप्प बसला. आणि अर्जुन म्हणाला, स्पष्ट सांगा मिस्टर आर्यन देसाई की त्यामध्ये काय होतं. आणि आर्यनला आता ते सांगायला लाज वाटत होती, पण त्यानं थोडेसे डोळे झाकले आणि हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाला, त्यामध्ये कंडोम होतं. तसं हे सगळं ऐकणाऱ्यांच्या भुवया थोड्याशा उंचवल्याच. आणि आर्यन म्हणाला, हे मला स्पष्ट आव्हान होतं आणि त्याच्यामध्ये रूम नंबरसुद्धा लिहिलेला होता. आणि अर्जुनने आर्यनला विचारलं, मग यानंतर तुम्ही काय केलं, तुम्ही त्या रूममध्ये गेलात का. आणि आर्यन म्हणाला, डील करण्यासाठी हे सगळं चाललं आहे हे मी ओळखलं आणि मला राग आला. आणि त्यांचे CEO स्पष्टपणे आमच्या मॅनेजरशी बोललेले सुद्धा आहेत या विषयावर की आर्यन देसाई यांना जेव्हा हवं तेव्हा आणि जिथे हवे असतील तिथे मुली आम्ही पुरवू, पण हे डील पक्क करायला सांगा. आणि आमचे मॅनेजर हे तुम्हाला क्लिअरली सांगतील सुद्धा. आणि अर्जुन म्हणाला, ओके, त्यांना गरज असेल तेव्हा बोलवूया. आणि मग अर्जुन त्या CEOला म्हणाला, मग आता यावर तुमचं काय म्हणणं आहे. आणि CEO म्हणाला, नाही सर, आर्यन देसाई खूप खोटं बोलतात आणि आमच्या सेक्रेटरीवर आणि आमच्या कंपनीवर ते चुकीचा आरोप करत आहेत. खरं तर हे आहे की त्यांच्या कंपनीच्या नावाचा आणि वडिलांच्या नावाचा गैरफायदा ते घेतात. आणि आता हे ऐकलं तरी अर्जुन शांत होता. आर्यन मात्र चिडला. आणि अर्जुननं त्याच्या डाव्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितलं की टायगर चिडलाय. तसं अर्जुनने त्याच्या डाव्या हाताचं एक बोट उचललं आणि टेबलवर 3 वेळा आपटलं. आणि आर्यननं त्या बोटाकडे बघितलं आणि पुन्हा स्वतःला कंट्रोल केलं, कारण अर्जुननं केलेली ती खून होती. आर्यनला शांत बस असा इशारा होता, कारण तो एकदा चिडला की त्याला शांत करणं अवघड असायचं. आणि अख्ख्या मीडियासमोर आणि अख्ख्या जगासमोर जर त्यानं चिडून त्या CEOला मारलं तर मग मात्र परिस्थिती आर्यनच्या विरोधात जायला वेळ नसता लागला आणि त्या CEOला त्याचा फायदा झाला असता. आणि मग म्हणून अर्जुननं त्याला बोटाने टॅप करून शांत राहण्याचा इशारा केला. आणि तो इशारा फक्त आणि फक्त आर्यनला समजला आणि त्यानं पुन्हा डोळे मिटून घेतले आणि शांत झाला. मग अर्जुन त्या CEOला म्हणाला, पण अशा वेळी तर मीडियासमोर असं आलं होतं की आणि सगळ्यांनाच असं सांगितलं होतं की तुमची सेक्रेटरी सरळ सरळ आर्यन देसाईंना त्या हॉटेलच्या रूममध्ये सांगत होती, तुम्ही नेहमीच असे डील करता मुली पुरवून. याचा अर्थ तुमच्या कामात दम नाही म्हणून तुम्ही अशी इल्लिगल कामं करता असा आरोप त्यावेळी तुमच्यावर त्या मुलीनं लावला. हे बरोबर आहे की चूक. आणि तो CEO म्हणाला, सर त्यावेळी आमच्या सेक्रेटरीने हे सगळं मीडियासमोर म्हणजेच ॲक्च्युली आर्यन देसाईंसमोर कबूल केलं, कारण आर्यन देसाईंनी त्या मुलीला सरळ सरळ नोकरी देतो असं आमिष दाखवलं आणि आमच्या कंपनीच्या विरोधात बोलायला सांगितलं. मला माहीत नाही त्यांची म्हणजेच त्यांच्यासारख्या वर्ल्ड फेमस कंपनीच्या ओनरची आणि आमच्यासारख्या एका छोट्या कंपनीसोबत काय दुश्मनी आहे, पण आमच्या सेक्रेटरीला नोकरीचं आमिष दाखवलं, धमकीसुद्धा दिली, त्यांच्या पोझिशनचा गैरफायदा घेतला आणि सांगितलं की मी सांगतो तसं बोल आणि उलट तुला माझी सेक्रेटरी करून घेतो, मग तू सतत माझ्यासोबत असशील असं वगैरे वगैरे ते तिच्याशी बोलले. आणि मग तिनं त्यांच्यासमोर घाबरून आमच्या कंपनीच्या विरोधात सगळं सांगितलं खोटं खोटं. इतक्यात आर्यन तिकडून चिडून ओरडलाच, नाही हे सगळं खोटं आहे. मला मान्य आहे की मी तिला सेक्रेटरी बनवतं असं म्हटलं, पण बाकी सगळं खोटं आहे. मला फिजिकली सॅटिस्फाय कर वगैरे असं मी म्हणालोच नाही. आणि उलट माझ्यावर हनी टॅप करण्याचं काम यांच्याकडून झालं आहे. तसं अर्जुनने आर्यनकडे बघितलं आणि म्हणाला, मिस्टर आर्यन देसाई, तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल तेव्हा तुम्ही बोलला तर बेटर ठरेल. आता तुम्ही शांत राहा, मध्ये मध्ये बोलू नका, यांना बोलू द्या.
असं अर्जुनने आर्यनला दम दिला आणि आर्यन पुन्हा शांत बसला आणि त्या CEO कडे खूप रागात बघत होता. आणि मग अर्जुन म्हणाला, ओके, आता इथपर्यंत तर सगळ्यांनाच माहीत आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या सेक्रेटरीला आर्यन देसाईंनी ऑफर केली आणि डील करण्यासाठी तिची मागणी केली. आणि यानंतर तुम्ही आणखीन असेही आरोप केले की आर्यन देसाई नेहमीच अशी कामं करतात. त्यांच्या पोझिशनचा, पैशाचा आणि बापाच्या नावाचा गैरवापर करून मुलींची मागणी करतात. मग यावर तुम्ही काय पुरावा शोधला? आणि CEO म्हणाले, यस सर, आम्ही पुरावे शोधले आहेत. आमची ती सेक्रेटरी प्रत्यक्ष पुरावा आहे. आणि आणखीन अशा 2-3 मुलीही आम्हाला सापडल्या आहेत ज्या मुलींना आर्यन देसाईंनी हॅरॅश केला आहे. त्यांचा छळ करून त्यांचा फायदा घेतला आहे. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मग त्या सगळ्या मुलींना घेऊन या. आणि मग त्या CEOनं त्या 4 मुली बोलवल्या, पण त्यातली ती सेक्रेटरीच फक्त आर्यनच्या ओळखीची होती. बाकी तिघींना त्यानं कधीच बघितलं नव्हतं. आणि अर्जुन आर्यनकडे बघून म्हणाला, मिस्टर आर्यन, तुम्ही या सगळ्यांना ओळखता का? आणि यापूर्वी भेटला आहात एखाद्या हॉटेलवर, लॉजवर? आर्यन म्हणाला, नो सर, मी फक्त यातल्या एकीलाच ओळखतो. बाकी तिघींना मी नाही ओळखत. मी यांना पहिल्यांदाच बघतोय. आणि अर्जुन सेक्रेटरी सोडून त्या तिघींना म्हणाला, तुम्ही यांना ओळखता का? काय नाव आहे यांचं? आणि त्या मुली आता CEOनं सांगितल्याप्रमाणे खोटं बोलत म्हणाल्या, हो हो, आम्ही यांना ओळखतो. यांचं नाव आर्यन देसाई आहे. आणि अर्जुन म्हणाला, हे तुम्हाला कुठे भेटायचे? पहिली भेट कुठे झाली तुमची? यांच्यावर असा आरोप आहे की एखाद्या प्रोजेक्टच्या दरम्यान वगैरे तुम्ही त्यांना भेटायचा. मग तुम्ही अशा कोणत्या फेमस कंपनीसाठी काम करत होता? आणि या सेक्रेटरीसारखं आर्यन सरांसोबत डील करण्यासाठी आलात आणि त्यांनी तुम्हाला बघितलं आणि ऑफर केली. तसे आता त्या मुली गप्प बसल्या, कारण त्या कोणत्याच कंपनीकडे काम करत नव्हत्या. आणि अर्जुन म्हणाला, बोला, कोणता तरी सोर्स असेल ना मिस्टर आर्यन देसाईंना तुमच्याशी भेटण्याचा? असं तर नाही होऊ शकत की तुम्ही रस्त्यावरच्या आहात आणि आर्यन देसाईंनी तुम्हाला रस्त्यावरच पाहिलं आणि तिथेच ऑफर केली. बोला. आणि आता ते CEO गडबडले आणि मुलीही गडबडल्या. आणि ते गडबडले आहेत असं वाटून तो पुढे आला आणि बोलायला लागणार इतक्यात अर्जुननं त्याला थांबवलं आणि म्हणाला, विल यू प्लीज शट अप? मला यांच्याशी बोलू द्या. आता त्या मुली काहीच बोलेनात. CEO गप्प बसला आणि अर्जुननं एक लिस्ट काढली, भली मोठी. जवळजवळ 800 ते 1000 वर कंपन्या होत्या त्याच्यामध्ये. आणि त्या मुलींकडे ती लिस्ट देत म्हणाला, या सगळ्या कंपन्या आहेत ज्यांच्यासोबत देसाई इंडस्ट्रीज डील करते आणि प्रोजेक्ट करते. मग यापैकी कोणत्या कंपनीकडे तुम्ही प्रपोजल घेऊन आला होतात? आणि आता ती एवढी मोठी लिस्ट बघूनच त्या मुली चक्रावल्या. आणि ती काय 1 आणि 2 किंवा 10 कंपन्यांची लिस्ट होती का? जवळजवळ 1000 कंपन्यांची लिस्ट. आणि त्या मुलींनी तिकडे बघायचं सोडूनच दिलं आणि CEOकडे बघायला लागल्या मदतीसाठी. आणि अर्जुन म्हणाला, तिकडे नका बघू, माझ्याकडे बोला, बघून बोला आणि सगळ्यांनाच ऐकू द्या. आणि तुम्ही ज्या कंपनीचं नाव घ्याल त्या कंपनीमध्ये तुमचा डाटा चेक केला जाईल लगेच इथेच. आणि जर हे खोटं निघालं तर पोलीससुद्धा बाहेर उभे आहेत. तशा मुली घाबरल्या आणि शांतच बसल्या. आणि अर्जुन त्या CEOला म्हणाला, बोला आता यावर काय म्हणणं आहे तुमचं? आणि या मुली कुठल्याच कंपनीकडून नाहीत का? आणि तो CEO म्हणाला, माफ करा सर, या कुठल्याच कंपनीकडून नाहीत, पण आर्यन देसाईंनी मात्र त्यांचा छळ केला आहे हे नक्की आहे. मी जेव्हा मीडियासमोर आव्हान केलं की आर्यन देसाईंनी कोणाकोणाचा छळ केला, तेव्हा या मुली माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या आणि मग मला सापडल्या, नाहीतर घाबरून बोलल्या नसत्या त्या. अर्जुन म्हणाला, बरं, मग रस्त्यावर छळ केला की एखाद्या घरामध्ये, हॉटेलवर, लॉजवर? आणि त्या मुली लगेच पडवल्यासारख्या म्हणाल्या, त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये ते घेऊन गेले होते आम्हाला. अर्जुन म्हणाला, कधी? सकाळी, दुपारी की रात्री? आणि कोणत्या दिवशी तेही सांगा. तशा मुली पुन्हा गप्प झाल्या. आणि CEOनं खुणवताच त्यातली एक जण खोटं बोलत म्हणाली, साधारण महिन्यापूर्वी घेऊन गेले होते ते आम्हाला
आणि अर्जुन म्हणाला, तिघींनाही एकाच दिवशी घेऊन गेले होते की वेगळ्या वेगळ्या दिवशी? आणि मग दुसरी लगेच म्हणाली, वेगळ्या वेगळ्या दिवशी घेऊन गेले होते. आणि मग अर्जुन आर्यनकडे बघून मला, मिस्टर आर्यन, आजच्या तारखेपासून साधारण महिनाभर पाठीमागचं तुमचं सगळं शेड्यूल मला हवं, पटकन मागवून घ्या. आणि आता आर्यननं कशाला सांगायला हवं हे अतुलनं ऐकलं आणि स्वतःच लगेच त्याचं शेड्यूल पाठवून दिलं. आणि मागचंच नाही तर पुढचं 6 महिन्याचं टाईट पॅक शेड्यूल पाठवून दिलं. आणि आता ते शेड्यूल 5च मिनटात आलं आणि अर्जुनने ते शेड्यूलसुद्धा त्या मुलींच्या समोर पकडलं आणि म्हणाला, हे बघा, हे त्यांचं मागचं आणि पुढचं शेड्यूल आहे आणि यानुसार कळतं की ते किती बिझी असतात. आणि एकही मिनिट त्यांच्याकडे इकडे तिकडे होत नाही या शेड्यूलनुसार. 3:30 वाजता, दुपारी 2:30 वाजता, 5 वाजता, जिथं आणि ज्यांच्यासोबत मीटिंग असेल तिथं ते असणारच. मग आता तुम्ही सांगा, या दिवशी आर्यन सर तुम्हाला घेऊन गेले होते का साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये? आणि ती मुलगी म्हणाली, हो सर, या दिवशी. अर्जुनने लगेच दुसऱ्या दिवसावर बोट ठेवलं आणि म्हणाला, नाही, या दिवशी तर सुट्टी होती. मग या दुसऱ्या दिवशी बहुतेक घेऊन गेले असतील. आणि ती मुलगी लगेच कन्फ्यूज होऊन म्हणाली, हो सर, याच दिवशी घेऊन गेले. आणि अर्जुन पुन्हा म्हणाला, नो, मला वाटतं या दिवशी असावं, हो ना मिस? तशी ती मुलगी पुन्हा डोकं खाजवून म्हणाली, हो सर, बहुतेक याच दिवशी. आणि असंच अर्जुननं आता या दिवसावरून त्या दिवसावर, त्या दिवसावरून या दिवसावर, सकाळ दुपार संध्याकाळ, दुपार संध्याकाळ सकाळ, रात्र मध्यरात्र पहाट, बापरे, असं गोल गोल फिरवून त्या मुलींना इतकं कोड्यात टाकून दिलं. आणि त्या मुली कन्फ्यूज झाल्या आणि कुठल्या तरी एका टाईमवर आणि डेटवर फिक्स राहिल्याच नाहीत आणि त्यांना बोलताच येईना. आणि आता अर्जुनने ते सगळे लगेच बाजूला सरकवलं आणि म्हणाला, यांना बाजूला करा, या खोटं बोलतात. आणि तो CEO हवालदिल झाला आणि मिस्टर सरोदिया त्याच्याकडे रागात बघायला लागला. आणि आता बघणारे सगळे हसत होते अर्जुन सरांच्या या चमत्कारिकरित्या बोट फिरवण्याने. आणि बोल म्हणेपर्यंत ही केस फक्त बोटांवरच फिरवणार होता अर्जुन, हे सगळ्याला माहीत होतं. आणि त्याला या केसचा जज करून सरोदियाच्या CEOने त्याच्याच पायावर धोंडा मारून घेतला होता, हे मात्र नक्की. आणि आर्यन आता म्हणाला, एक्सक्यूज मी सर, मला काहीतरी बोलायचं आहे. अर्जुन म्हणाला, ओके बोला. आणि आर्यन म्हणाला, या मुली त्या दिवशी त्यांच्या बोलण्यातून म्हणाल्या की मी हॉटेलमध्ये लॉजवर घेऊन गेलो. मग पुन्हा त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं, कारण त्यांना कुठल्याही लॉजवर, हॉटेलवर माझ्या विरोधात खोटे पुरावे तयार करता आलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी नंतर सांगितलं की मी त्यांना त्यांच्या माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घेऊन गेलो. अर्जुन म्हणाला, I see. मग तुमच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न झाला याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? आर्यन म्हणाला, ऑफकोर्स आहे. आणि आर्यन आता जिथे तो CEO गेला होता खोटं रेकॉर्ड तयार करण्यासाठी तिथलं सगळं CCTV फुटेज दाखवलं. आणि यामध्ये तो स्पष्ट म्हणताना दिसत होता की आम्ही पैसे देतो, असं CCTV फुटेज तयार करा आणि त्यांच्यासारखाच, आर्यन देसाईसारखाच कपडे घालून येणारा माणूस दाखवा. ते तुमच्या हॉटेलमध्ये नेहमी मीटिंगसाठी येतात. एखाद्या मुलीसोबत त्यांना दाखवा. आणि त्याच्यासोबतच प्रत्यक्ष जबाब देण्यासाठी 1-2 हॉटेलवालेसुद्धा बोलवले. आणि या मुली अशाच उभ्या केलेल्या आहेत, यात काहीच तथ्य नाही. हे सगळ्यांनी ऐकलं आणि CEO उघडा पडला. आणि अर्जुन त्याला म्हणाला, आता यावर तुमचं काय म्हणणं आहे की हे सगळे खोटंच बोलतात आणि या CCTV फुटेजमध्ये तुम्ही दिसता हेही खोटं आहे का? आणि तो म्हणाला, पण सर, आमची सेक्रेटरी खोटं बोलत नाही. तिला मिस्टर आर्यन देसाईंनी रूममध्ये नेली होती हे खरं आहे आणि ती स्वतः इथे हजर आहे, ती तुम्हाला सांगेल. आणि अर्जुन म्हणाला, ते खूपदा ऐकलं आहे मिस्टर आर्यन देसाई, आता यावर तुम्ही काय सांगता? आर्यन म्हणाला, सर, या सेक्रेटरीनं मला त्याच वेळी सांगितलं होतं की आणखीन 2-3 मुली आहेत ज्या याच कामासाठी वापरल्या जातात. मी त्यांना समोर बोलवू इच्छितो. आणि अर्जुन म्हणाला, येस, ऑफकोर्स. आणि आता त्या तिघीही मुली पुढे आल्या आणि तो CEO सरोदिया चक्रावले. आणि या आपल्याकडे नोकरी करतात आणि आता आपल्या विरोधात जबाब देणार म्हणून त्यांना राग आला. त्या मुलींनी सगळं कबूल केलं आणि म्हणाल्या, सर, खरं आहे हे. हिनंसुद्धा आर्यन सरांसमोर जे कबूल केलं होतं त्या दिवशी ते खरंच होतं, पण नंतर बहुतेक तिला धमकी दिली आणि सांगितलं असेल की आर्यन, आमच्या विरोधात बोलू नकोस, आर्यनच्या विरोधात बोल. पण खरं सांगायचं तर ती आधी जे बोलली तेच खरं होतं, नंतर बोलली तेच चूक होतं. आणि आम्हालासुद्धा अशीच कामं सांगितली जातात.
आणि अर्जुन म्हणाला ओके. मग आता हे तुम्ही आर्यन देसाईंच्या दबावाखाली येऊन बोलत नाही ना? यासाठी तुम्हाला त्यांनी पैसे दिले, धमकवलं असं तर नाही ना? की नोकरीचं आमिष दाखवलं? हे तुम्ही स्वतः होऊन बोलताय ना? आणि तीनही मुली लगेच म्हणाल्या नाही सर, उलट आर्यन सरांनी आमचे डोळे उघडले, आम्हाला सुरक्षित ठेवलं. कारण या सेक्रेटरीवर सुद्धा इतकी मदत करूनही या CEOनं जीव मारायचं ठरवलं होतं आणि हे आम्ही बघितलं तेव्हाच आमचे डोळे उघडले. आणि या कामाचा शेवट मृत्यू आहे हे मात्र नक्की. आणि आता हे ऐकलं आणि तो CEO लगेच मला नाही सर, उलट आर्यन देसाईकडून आमच्या सेक्रेटरीला धोका होता, तुम्ही तिचं स्टेटमेंट ऐकू शकता असं म्हणून त्या सेक्रेटरीकडून त्यानं जे रेकॉर्ड करून घेतलं होतं की आर्यन देसाईकडून मला धोका आहे, तो मला मारेल, माझा जीव घेईल असं अर्जुनला ऐकवलं आणि सगळ्यांनीच ऐकलं की. आणि अर्जुन म्हणाला ओके, मग आर्यन देसाईकडून त्या सेक्रेटरीच्या जीवाला धोका आहे तर अजून त्या जिवंत का आहेत? मिस्टर आर्यन देसाई, तुम्ही त्यांना अजून मारलं नाहीत का? असं म्हणून अर्जुनने आर्यनकडे बघून डोळा मारला. आणि आता हे ऐकून सगळेच हसले थोडे थोडे आणि ती सेक्रेटरी गप्प बसली. आणि आर्यन म्हणाला सर, ॲक्च्युली हे सगळं त्या CEOनंच केलं, त्यालाच तिला मारायची होती आणि सगळं माझ्यावर आणायचं होतं आणि याचा पुरावा माझ्याकडे आहे असं म्हणून आर्यननं त्याचं सगळं रेकॉर्डिंग ऐकवलं सगळ्यांसमोर. आणि तिला मारून टाका, तिचं काम संपलं आहे, सगळा आळ मिस्टर आर्यन देसाईवर येणार असं जेव्हा तो म्हणत होता ते सेक्रेटरीनं ऐकलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि माझ्याकडून असं कबूल करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून माझाच काटा काढणार होता म्हणून तिनं अविश्वासानं त्या CEOकडे बघितलं आणि म्हणाली सर, तुम्ही असं करणार होता? म्हणजे तुम्ही माझा विश्वासघात करणार होता का? मी उगीच तुमचं ऐकलं आणि यांच्या विरोधात बोलले आणि तरीही यांनी माझा जीव वाचवला. आणि आता सगळ्यांसमोर सगळंच क्लिअर झालं. आणि अर्जुन मला वाटतं आता मला निकाल द्यायची काहीच गरज नाही, कारण खरं काय आहे ते सगळ्यांसमोर आलेलं आहे. मिस्टर सरोदिया, तुम्ही आणि तुमच्या कंपनीनं मिस्टर आर्यन देसाई विरोधात खोटे पुरावे रचले, त्यांची आणि जनतेची दिशाभूल केली. शिवाय आता हे सिद्ध होतं आहे की तुम्हीच डर्टी गेम खेळता आणि डर्टी बिझनेस करता. खरं तर त्यावेळी आर्यन देसाईंनी तुम्हाला उघडं केलं होतं तेच योग्य होतं, तर तुम्ही मात्र त्यांच्यावरच पलटवार केलात. आणि सेफ राहून किती राहिलात? फक्त आणि फक्त 8 दिवस. खोट्याचं आयुष्य जास्त नसतं मिस्टर सरोदिया. आणि आता तुमची शिक्षा काय असेल तुम्हाला माहीतच आहे. आणि आता इतक्यात उरलं सुरलं सांगायला जयनं ती मुलगीसुद्धा आतमध्ये सोडली आणि ती मुलगी तिथं येऊन मला एक्सक्यूज मी सर, मला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे मला काहीतरी दाखवायचं आहे. अर्जुनने त्या मुलीकडे बघितलं आणि तिचा चेहरा उगीचच त्याला ओळखीचा वाटत होता, पण स्पष्ट असं आठवत नव्हतं. आणि म्हणाला काय झालं? आणि ती मुलगी म्हणाली मी 2 दिवसांपूर्वी यांच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि त्याचवेळी तिथं यांनी काय केलं बघा असं म्हणून तिनं ते सगळं रेकॉर्डिंग तिथं ऐकवलं. आणि त्यामध्ये तो CEO म्हणताना दिसत होता की जी मुलगी जास्तीत जास्त ओपन होईल ते माझ्यासमोर तिची जॉब फिक्स. आणि आता या 3 मुली यातूनच सिलेक्ट झालेल्या आहेत आर्यन सरांवर खोटे आरोप करण्यासाठी असं ती मुलगी म्हणाली. आणि आम्हाला नाही आवडलं म्हणून आम्ही तिथून निघून आलो. आणि आता हे सगळं ऐकलं आणि सगळ्यांना त्या CEOचा खूप राग आला आणि CEOचा सगळाच खेळ खल्लास झाला. आणि त्या लोणावळ्याला ठेवलेल्या मुली म्हणाल्या खरं तर आर्यन सरांचं बरोबर आहे, आम्ही जिथं जॉब करतो तिथं आम्हाला सेफ वातावरण असणं गरजेचं आहे, पण या कंपनीत अजिबात तसं नाही. जॉबला घेतलं जातं ते फार विचित्र अट घालून. अशा कॉर्पोरेट कंपनीमध्ये मुली सुरक्षित नाहीत आणि आम्ही सांगेल ते काम तुम्हाला करायला लागेल अशी यांची अट असते. आणि योग्य वेळ आली की काहीही करायला सांगतात. कोणत्याही क्लायंटसमोर आम्हाला बकरीसारखं फेकतात. त्यामुळे आर्यन सर अजिबात चुकले नाहीत असं म्हणून त्या मुली मागं सरकल्या. आणि आता झालं दूध का दूध आणि पाणी का पाणी. आणि आता अर्जुन उठला तसे सगळेच उठले. आणि अर्जुन म्हणाला आता मिस्टर आर्यन सगळ्यांसमोर निर्दोष झाले आहेत, तर ते काय असेल ते लीगल प्रोसेस करून सरोदिया कंपनीवर केस करतीलच. आणि हे ओपन कोर्ट इथेच क्लोज होतं आहे असं म्हणून अर्जुननं हात जोडले आणि कॅमेरा ऑफ झाला.